नमस्कार, हिरावेल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण फायनान्स रिलेटेड कन्सेप्ट्स कव्हर करत असतो, ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट असेल, म्युच्युअल फंड असेल, क्रिप्टो मार्केट असेल, ETF असेल, तत्सम जे काही इन्व्हेस्टमेंटचे ऍसेट क्लास आहेत, ट्रेडिंगचे क्लासेस आहेत, ते आपण याच्यामध्ये कव्हर करतो की हाऊ टू डू द इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग इन स्टॉक मार्केट, इन क्रिप्टो मार्केट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन स्टॉक्स म्हणजेच वेगवेगळ्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, ते करत असताना काय पॅरामीटर्स आपण बघितले पाहिजे, वेगवेगळ्या सेक्टरमधले वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स कसे आयडेंटिफाय केले पाहिजे, त्याचे नेम्स कसे आयडेंटिफाय केले पाहिजे आणि त्याच्यामधले बेस्ट ऑफ द बेस्ट स्टॉक कसे निवडून आपण त्याच्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असेच नॉलेजेबल व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलमध्ये पब्लिश करत असतो. आपण त्यासाठी आपल्या या हिरावेल त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक्स कशा पद्धतीने करायचे ते पाहूया. सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला या व्हिडिओच्या माध्यमातून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल हे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करू शकता. चलो लेट स्टार्ट. सुरुवातीला फंडामेंटल अनालिसिस करून कंपन्यांचे स्टॉक निवडण्यासाठी आपणाला screener.in आणि त्यासोबत tickertape.in ह्या वेबसाईटचा आपण उपयोग करू शकतो. इव्हन याचे मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा आहेत, तेही आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून याचा आपण वापर करू शकतो. आता सुरुवात करूया आपण screener.in पासून. हे जे दोन वेबसाईट आहेत ते थ्रूआउट इंडिया वापरले जातात फॉर फंडामेंटल अनालिसिस अँड इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. काही त्यांची टूल्स पेड आहेत, परंतु त्याची आपल्याला काही आवश्यकता लागणार नाहीये. screener.in च्या वेबसाईटला गेल्यानंतर सुरुवातीला आपण जर इथे फीड स्क्रीन्स आणि टूल्स स्क्रीन्स वरती गेलो तर आपल्याला इथून ब्राउज सेक्टर्स येतं. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला कंपन्या माहित असणं गरजेचं आहे त्या सेक्टर मधल्या, आणि त्या सेक्टर मधल्या जर आपल्याला कंपन्या माहित असतील तर त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करून त्याच्यामधला बेस्ट ऑफ द बेस्ट स्टॉक आपण फाइंड आउट करू शकतो. सो इथून जर तुम्ही गेला तर याच्यामधून तुम्ही अगदी फायनान्शियल सर्व्हिसेस, FMCG, आता FMCG सेक्टरमध्ये गेला, FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, तर याच्यामध्ये ऑलमोस्ट 169 कंपनीज लिस्टेड आहेत FMCG सेक्टरमध्ये. मग अशाच पद्धतीने जर तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये गेला तर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कंपनी येतील, बँक्स मध्ये गेला तर बँकिंग रिलेटेड कंपनीज येतील, सॉफ्टवेअर मध्ये गेला तर IT रिलेटेड कंपनीज येतील, जे की तुम्ही इथून बघू शकता. फार्मास्युटिकल मध्ये फार्मास्युटिकलच्या कंपनी येतील. आता एकदा आपल्याला त्या सेक्टरमधल्या कंपन्या माहीत झाल्यानंतर आपला जो सर्वात महत्वाचा जो टास्क आहे तो आहे की त्याच्यामधल्या बेस्ट ऑफ द बेस्ट कंपन्या कशा शोधल्या पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या कंपन्याच्या सिरियल नंबर आहेत त्या ऍज पर मार्केट कॅपिटल आहेत. मग मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाय बाय त्याच्या एका शेअरची प्राइस केली तर मार्केट कॅपिटल येतं. मग त्यानुसार ही लिस्ट आहे. ह्याचा अर्थ असा नाही की ह्या बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत, तर आपल्याला ह्याच्यामधून बेस्ट ऑफ द बेस्ट कंपन्या निवडल्या पाहिजे आणि त्या निवडण्यासाठी आपल्याला काही क्रायटेरियाज बघितले पाहिजे. त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही ऐकून असाल की मग कंपन्यांची प्रॉफिट लॉस स्टेटमेंट चेक करणं गरजेचं आहे, त्या कंपनीची बॅलन्स शीट चेक करणं गरजेचे आहे, त्या कंपनीची सेल्स चेक करणं गरजेचं आहे, त्या कंपनीचा सेल्स ग्रोथ चेक करणं गरजेचं आहे, त्यासोबत त्या कंपनीचे प्रमोटरचे स्टेक होल्डिंग किती आहे त्या कंपनीमध्ये सध्या हे बघणं गरजेचं आहे. जसं की शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रमोटरचं शेअर्स किती आहे तर आता 61.90 आहे, FIIचं किती आहे 11.43 आहे, त्यासोबत DI डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं एवढा, गव्हर्नमेंट पब्लिक हे पर्सेंटेज बघणं गरजेचं आहे. मग हे काही वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर असेल, त्यानंतर कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतील, त्यानंतर कंपनीची बॅलन्स शीट असतील, कंपनीचे कॅश फ्लोज असतील, त्यानंतर काही रेशोज असतील, त्यानंतर ROE ROC रेशो आहे, PE रेशो आहे, बुक व्हॅल्यू आहे, त्यानंतर डिव्हिडंड यील्ड पर्सेंटेज किती आहे, त्या कंपनीची फेस व्हॅल्यू काय, ह्याच्या बेसिसवरती ह्याचा अनालिसिस करून आपण त्या कंपनीला ती कंपनी परफॉर्मिंग आहे का, परफॉर्मिंग नाही आहे का, फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे का, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक दोन गोष्टींचा उपयोग करून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक येतं PE रेशो आणि एक येतं 200 DMA चं ऍव्हरेज प्राइस. आता फंडामेंटल मध्ये बाकीचे कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये
आपण इन डिटेल इलॅबोरेटली बघू शकतो, परंतु ह्याच्यामध्ये एक मुद्दा येतो, तो म्हणजे पीई रेशो. पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो आहे. हे आपल्याला सांगतं की कंपनी आता सध्या अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता ह्या कंपनीचा पीई रेशो आहे 50.8, परंतु हा ह्या इंडिव्हिज्युअल कंपनीचा आहे. आता आपल्याला जर कम्पेअर करायचं असेल तर ही कंपनी ज्या सेक्टरला बिलॉंग करते त्या सेक्टरचा एफएमसीजीचा पीई रेशो ऍव्हरेज काय ते बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण टिकरटेपच्या वेबसाईटवरती आलो आणि आपण जर इथून कंपनी सर्च केली, कंपनीचं नाव आहे मित्रांनो हिंदुस्तान युनिलिव्हर. ही जर कंपनी आपण इथून जर सर्च केली तर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी ही एफएमसीजी सेक्टरला बिलॉंग करते आणि तिथे जर तुम्ही आला तर या सेक्टरचा पीई रेशो आहे 47.22. मग आता एक गोष्ट लक्षात येते की सेक्टरचा पीई रेशो 47.22 आहे आणि स्टॉकचा पीई रेशो 50.8 आहे. याचा अर्थ आहे स्टॉक हा त्याच्या सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा जास्त वरती आहे, बरोबर आहे. ह्याला आपण म्हणतो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे. परंतु हे जर स्टॉकचा पीई रेशो ह्या सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा जर कमी असता तर आपण त्याला म्हटलं असतं अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. मग इथे जर आपण एक दुसरी कंपनी या सेक्टर मधली जर सर्च करायला गेलो मित्रांनो, तर त्या कंपनीचं नाव आहे इमामी. आणि ती जर इमामी जर कंपनी तुम्ही इथून बघितली आणि ह्याच इमामी कंपनीमध्ये बघितलं तर ह्या इमामी कंपनीचा जो पीई रेशो आहे तो 32.7 आहे आणि जो सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा, अगदी तुम्ही इथून जाऊन इमामी सर्च केलं तर इमामीचा सेक्टरचा जो पीई रेशो आहे तो मित्रांनो आहे 47 आणि स्टॉकचा पीई रेशो आहे तो 32.7 आहे. याचा अर्थ आहे ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. आणि आपणाला एवढं बघणं गरजेचं आहे की कोणतीही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असताना ती अंडर व्हॅल्यूड आपण त्याला बाय करणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ ती ऍव्हरेजच्या दराला किंवा त्याच्यापेक्षा कमी दराला व्हॅल्युएशनला आहे. हा एक कंडिशन आपण चेक करू शकतो. आणि ह्यासोबत जी दुसरी कंडिशन आपल्याला चेक करावी लागेल मित्रांनो ती आहे स्टॉकच्या प्राइसची. मग इथं जर आपण बघितलं तर स्टॉकची जी प्राइस आहे ती आपणाला साधारणपणे त्याचे 200 डेचं जे ऍव्हरेज असतं, ही 200 DMA ची लाईन आहे, ही 200 DMA ची लाईन बघितली तर त्याचा ऍव्हरेज प्राइस आहे 608 आणि स्टॉकची प्राइस ही आपल्याला ऍव्हरेज लाईनच्या खाली असणं गरजेचं आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर स्टॉकची 200 DMA ची जी प्राइस आहे ती 608 आहे आणि स्टॉकची आत्ताची चाललेली करंट मार्केट प्राइस आहे ती 589 आहे. सो ह्याचा अर्थ काय, स्टॉकची प्राइस ज्याला आपण करंट मार्केट प्राइस म्हणतो ती आपल्या डीएमएच्या ऍव्हरेजच्या प्राइस पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर त्याला आपण म्हणू शकतो की हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे. म्हणजे तुम्ही बेसिकली कोणतीही कंपनी इन्व्हेस्टमेंट करत असताना ह्या दोन पॅरामीटर तरी बघणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे पॅरामीटर्स आहेतच आहेत. मग त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट चेक केलं पाहिजे, बॅलन्स शीट चेक केली पाहिजे, त्यासोबत कॅश फ्लो चेक केला पाहिजे, आरओई आरओसी चेक केला पाहिजे. परंतु कोणतीही कंपनी इन्व्हेस्टमेंटला घेत असताना आपणाला त्याचा पीई रेशो हा त्याच्या सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत त्या स्टॉकची प्राइस ही त्याच्या 200 DMA खाली असणं गरजेची आहे. हा एक क्रायटेरिया आपण इथे बघणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे काही कंपन्या ह्या लार्ज कॅप कंपन्या आहेत, काही कंपन्या ह्या मिड कॅप कंपन्या आहेत आणि काही कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन काही कंपन्या पेनी स्टॉक्स आहेत. आता खूप लोक जो विचार करतात की मल्टीबॅगर स्टॉक हा कसा आयडेंटिफाय करू शकतो आपण. मग मल्टीबॅगर स्टॉक आयडेंटिफाय करण्यासाठी लोक पेनी स्टॉकचा आधार घेतात. पेनी स्टॉक म्हणजे काय, तर ज्या स्टॉकची प्राइस अगदी कमी आहे, 20 रुपये, 25 रुपये, 15 रुपये आणि ज्याचं मार्केट कॅपिटल एक साधारणपणे 200 CRच्या आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याला आपण पेनी स्टॉक म्हणतो. मग असे जर तुम्हाला स्टॉक शोधायचे असतील तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये गेला तरी ते करंट मार्केट प्राइस वरती तुम्ही क्लिक केलं तर इथून तुम्हाला स्टॉकची प्राइस येतात. आता या स्टॉकच्या प्राइस अगदी तुम्ही बघितलं तर काही स्टॉकच्या प्राइस अगदी 38 पैशापासून ते अगदी इथे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मी लावलंय, हे तुम्ही इथं बघू शकता. मग इथून एखादी कंपनी जर तुम्ही आयडेंटिफाय केली आणि त्याचं मार्केट कॅपिटल बघितलं, आता समजून चालू सप्तर्षी ॲग्रो ही कंपनी आहे, त्याची करंट मार्केट प्राइस 30 रुपये आहे आणि मार्केट कॅपिटल 104 रुपये. असंच तुम्ही इथून दुसऱ्या कंपनी आयडेंटिफाय करू शकता की फॉर एक्झाम्पल बाबा एखाद्या स्टॉकची प्राइस आहे JHS 7 लॅब 12 रुपीज 31 पैसे आणि त्याचं मार्केट कॅपिटल 105 कोटी. आता ह्याचं तुम्ही अनालिसिस करू शकता. मित्रांनो जे आम्ही इथे फक्त अनालिसिस घेतोय ज्या कंपन्यांचं, त्या कंपन्या फक्त एज्युकेशनल पर्पज साठी घेतोय. इथं आम्ही बाय आउट सेल रिकमेंडेशन कोणत्याही पद्धतीचं देत नाहीये. ते तुम्हाला स्वतःचं अनालिसिस करून घेणं गरजेचं आहे किंवा तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आता इथून आपण फॉर एक्झाम्पल सेबेसोडियम ही जी कंपनी आहे हे घेतली तर त्याचा स्टॉकचा पीए 32.1 आणि हीच कंपनी जर आपण
त्याच्या सेक्टरच्या पीईशी कम्पेअर करायला गेलो तर त्याचा सेक्टरचा जो पीई आहे सेप्को सोडियमचा, तो साधारणपणे जर बघितलं तर तो आहे 47. ह्याचा अर्थ आहे ही जी सॅबो सोडियम नावाची जी कंपनी आहे त्याचा पीई जर आता सध्या बघितला तर तो कुठे आहे, तर तो त्याच्या सेक्टरच्या ऍव्हरेज पेक्षा कमी आहे. ह्याचा अर्थ ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. आणि जो दुसरा क्रायटेरिया इथे आपण एक चेक करणं गरजेचं आहे तो म्हणजे स्टॉकची प्राइस. बरोबर आहे, ही त्याच्या डीएमएच्या 200च्या खाली असणं गरजेचं आहे. डीएमए 200ची जी लाईन आहे ती त्याची प्राइस आहे 22.27 आणि स्टॉकची प्राइस आहे ती 18 रुपीज आहे. ह्याचा अर्थ आहे ऍव्हरेजच्या प्राइस पेक्षा स्टॉकची प्राइस कमी आहे. याचा अर्थ आहे आपण तो स्टॉक लोअर मोस्टला बाय करण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचा अर्थ असा नाही की तो स्टॉक लगेच वरतीच जाईल, परंतु त्याची जर फंडामेंटल्स आपण पाहिली, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, मग त्याच्यामध्ये ती कंपनी प्रॉफिटेबल आहे का, लॉस मेकिंग आहे का, बॅलन्स शीट काय सांगते, सेल्स काय आहे, पी रेशो काय, हे बघून आपण सुरुवात करू शकतो. परंतु ह्या 2 क्रायटेरियावरती सुद्धा आपण अगदी चांगल्या कंपन्या आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याला मेन म्हणजे व्हॅल्युएशन वाईज लोअर मोस्ट व्हॅल्युएशनला आपण त्याला बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग ते कोणती आहे कंपनी, तुम्ही अगदी रॅन्डमली जर इथून कंपनी कधी सर्च केली तर फॉर एक्झाम्पल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे. या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा स्टॉकचा जो पी आहे तो 26.4 आहे आणि तुम्हाला जर त्याच्या सेक्टरचा पीई बघायचा असेल तर तुम्ही टीसीएसच्या वेबसाईटला गेल्यानंतर इथून सेक्टरचा पीई टीसीएसचा आहे तो आहे साधारणपणे आता 29 आहे आणि टीसीएसचा आत्ताचा 26. याचा अर्थ आहे स्टॉकचा पीई टीसीएसच्या हा सेक्टरपेक्षा कमी आहे आणि प्राइस सुद्धा बघितली तर ते ऍव्हरेजच्या लाईनच्या खाली आहे. क्लिअर आहे. सो इट्स अ गुड टाइम टू टेक अ डिसिजन फॉर इन्व्हेस्टमेंट इन टीसीएस. कारण जर तुम्ही त्याचा जर हाय बघितला तर तो हाय ऑलमोस्ट 4500 पर्यंत आसपास आहे, 4592च्या आसपास आणि आता त्याची करंट मार्केट प्राइस 3557 आहे. आता ह्याला कारणीभूत आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाठीमागील 6 महिन्यामध्ये मार्केट डाऊनफॉल मध्ये आहे. मग अशा डाऊनफॉल मध्ये चांगल्या कंपन्या सर्च करताना आपल्याला त्याची प्राइस म्हणजेच 200 डीएमएच्या खाली असणं गरजेचं आहे आणि पीई रेशो सेक्टरपेक्षा कमी असणं गरजेचं किंवा सेम असणं गरजेचं आहे. असे स्टॉक आपण आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकतो. ते सुद्धा एकाच स्टॉक्समध्ये कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ न करता वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कमीत कमी 2-3 कंपन्या आपण आयडेंटिफाय अशा पद्धतीने करून त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लॉन्च करत असतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये हे जे काही एक्सप्लेनेशन आहे इट इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज, कोणताही स्टॉक बाय ऑर सेल रिकमेंडेशन साठी नाही. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू वन्स अगेन.